श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. सर्वांना वाटत असतं की माझ्याकडून कुठली ना कुठली सेवा व्हावी, गुरुचरित्र व्हावं किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत व्हावं असं वाटत असतं. पण वेळेअभावी होत नाही ते, किंवा बिजी शेड्यूल असतं त्याच्यामुळं होत नाही, किंवा घरातील कामं असतात त्याच्यामुळे तासनतास वाचणं किंवा हे करणं होत नाही. त्याच्यामुळं असं काय करावं की लवकरात लवकर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळेल, वेळ पण जास्त लागणार नाही आणि त्या सेवेचं फळ पण मिळालं पाहिजे असं सर्वांना वाटत असतं. बघा, आजकाल सगळेजण बिझी असतात त्याच्यामुळं जास्त वेळ काही नसतो आणि सगळ्यांना असं पाहिजे असतं की थोड्या वेळात जे स्तोत्र असू द्या, मंत्र असू द्या, पाठ करायला मिळेल आणि त्याचं फळ जास्तीत जास्त मिळेल. चला तर मग आता आपण त्या थोड्याच वेळात जे मंत्र होईल आणि स्तोत्र पण होईल आणि त्याचे फळ 100% तुम्हाला मिळणारच. तर ते कोणतं आहे बघूया चला. तर आता तुम्हाला श्री स्वामी चरित्र वाचायला जमत नाही किंवा श्री गुरुचरित्र वाचायला जमत नाही. आता प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतात, काही ना काही इच्छा असतात, त्या पूर्ण व्हाव्या अशा आपल्या मनातून खूप इच्छा असते की त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून, किंवा काही आजार असतात किंवा काही असध्य हे असतात त्याच्यामुळं कामं असतात ते मार्गी लागावे असे प्रत्येक जणांना वाटत असतं. बघा, त्याच्यामुळं चला तर मग आता हा मंत्र किंवा स्तोत्र काय आहे, कोणते आहे ते बघूया चला. तर आपण श्री स्वामी सेवेत जे असतील त्यांना हा मंत्र माहीत आहे बघा, म्हणजे तारक मंत्राची सेवा. आता ही तारक मंत्राची सेवा आपण गुरुपौर्णिमेपर्यंत कशी करायची आणि त्याच्यानं आपल्याला 100% फळ कसं मिळेल. आता ती तारक मंत्राची सेवा करण्यासाठी पहिल्यांदा आपण लवकर उठायचं आहे. बघा, लवकर उठून नंतर आपण सगळी देवपूजा ते उरकून घ्यायची आहे. उरकून घेतल्यानंतर आपण श्री स्वामींना आपण अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा सुरू करताना ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही संकल्प करा, मी किती दिवसाचं करणार आहे, 11 दिवसाचं करणार आहे का 21 दिवसाचं करणार आहे म्हणून. नंतर संकल्प करायचा आहे. त्याच्या संकल्प करण्याच्या अगोदर स्वामींना तुम्ही अभिषेक करा. अभिषेक दूध असेल किंवा दही असेल किंवा हळदीच्या पाण्याने सुद्धा करू शकता तुम्ही. पहिल्यांदा छान मस्तपैकी अभिषेक करायचा आहे. स्वामींना पिवळी फुलं व्हायची आहेत, हार ते पूर्ण सगळे फुलं वाहून, तुळशीची पानं ते वाहून मूर्ती किंवा फोटो एकदम छान हे सजवून ठेवायचं आहे. नंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना आणि नंतर आपल्या हातात तांदूळ किंवा पाणी घेऊन आपल्याला ज्या काही गोष्टीसाठी करायचा आहे तो संकल्प घ्यायचा आहे. आता तुमची काय अडचण असेल किंवा इच्छा असेल ते तुम्ही सांगू शकता की एवढ्या दिवसात मी एवढा तारक मंत्राचं पठण करत आहे, तर मला माझी इच्छा किंवा माझ्या समस्या दूर करा स्वामी समर्थ महाराज. आता हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आता ती इच्छा तुम्ही बोलून झाली, इच्छा किंवा समस्या बोलून झाली, ते तांदूळ स्वामींच्या चरणी ठेवायचे आहेत किंवा पाणी तामणात ओतून सोडून द्यायचं आहे. नंतर आपल्याला एका ग्लासात पाणी घेऊन तारक मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे. बघा, 11 वेळा दररोज एकच टायमिंग ठरवा तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केला तोच टायमिंग दुसऱ्या दिवशी असायला पाहिजे, टायमिंग चेंज नाही झाला पाहिजे. बघा, एवढं लक्षात दक्षता घ्या तुम्ही की ज्या टायमाला तुम्ही पहिल्यांदा सुरू केलं त्याच टायमिंगला दुसऱ्या दिवशी होईल याची तुम्ही जरा काळजी घ्या, कारण की याच्यानं 100% फळ मिळायला तुम्हाला मदत होते. आणि शक्यतो एक जागा ती एकच जागा ठेवा, कुठल्या पण जागेवर करा, शक्यतो देवघरासमोरच करा आणि आसनावर बसून करायचं आहे. आणि एकच वेळ ठरवा, तुम्ही एकाच वेळेला करा. शक्यतो तुम्ही पहाटे उठून केलं ना तर त्याचं फळ जास्त मिळतं. पहाटेचं वातावरण एकदम शांत असतं, प्रसन्न असतं, आपल्या मनात पण किंवा डोक्यात पण कुठले विचार नसतात. बघा, एकदम शांत असतं. त्याच्यामुळं तुम्ही पहाटेची ही सेवा केली तरी चालू शकते. 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर बघा, हा मंत्र म्हणून झाला नंतर आपल्याला काय करायचं आहे,
श्री स्वामी समर्थांचं स्तुतिस्तोत्र वाचायचं आहे. ते वाचणं जमत नसेल तर फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि जर म्हणजे हा पण मंत्र म्हणणं होत नाही किंवा तर दत्तस्तुती म्हणायचं आहे तुम्हाला. दत्तस्तुती स्तोत्र खूप म्हणजे छोटं पण आहे. 5 ते 7 मिनटात होऊ शकतं बघा, लगीच्या लगी होऊ शकतं. एक दोन वेळेस तुम्हाला त्रास होईल म्हणण्यासाठी, पण 1-2 वेळेस जर म्हणलं तर तुम्हाला पाठच होईल. ते एवढं सोपं आहे. ते मराठीतच आहे, एवढं काही अवघड नाही, काही नाही बघा. तुम्ही कुठल्याही देवाची पूजा केल्यानंतर तुम्ही आहे ना त्यांची स्तुती करायला शिका. कारण की बघा, आपल्या माणसाची स्तुती केल्यानंतर किती खुश होतं, तसं देवांचं पण आहे. देवांची स्तुती केली ना, वाचनापेक्षा तुम्ही पूजेपेक्षा स्तुती करा. स्तुतीनं तुम्हाला 100% फळ मिळतं. त्याच्यामुळं कुठली पण पूजा करताना देवांची स्तुती करणे कधीही विसरू नका. त्याच्यामुळं तुम्हाला स्वामी समर्थांचं स्तुतिस्तोत्र म्हणायचं किंवा मंत्र म्हणायचं आहे किंवा श्री दत्तगुरू महाराजांची स्तुतिस्तोत्र म्हणायचं आहे. ते जर जमत नसेल तर आपण दत्त महाराजांचा सोपा एक मंत्र म्हणू शकतो 108 वेळा. ओम श्री गुरुदेव दत्त, जय जय गुरुदेव दत्त. श्री दत्त महाराजांचे कितीतरी मंत्र आहेत ना छोटे छोटे, ते म्हणू शकता. पण स्तोत्र म्हणल्याने त्याचं 100% फळ मिळणार आहे. तेव्हा 5 ते 7 मिनटं फक्त लागतात. आता ही सेवा केल्यानंतर तारक मंत्र कशासाठी आहे तर जे काही म्हणजे जी काही मनात भीती आहे, जी काही मनात तुमची अडचण आहे, ज्या काही असाध्य रोग आहेत, शरीरातील जे काही म्हणजे रोगराई आहे, ज्या काही तुमच्या जीवनात अडचण आहे, ज्या काही भीती आहे, ज्या काही कामं मार्गी लागत नाही, त्याच्यासाठी मार्गी लावण्यासाठी आणि हे करण्यासाठी हा तारक मंत्र दिलेला आहे. म्हणजे तारक म्हणजे काय, सगळ्या संकटातून, जीवनातील कोणत्याही संकटातून तारणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे बघा. तारक मंत्राचं महत्त्व इतकं आहे की कुठल्याही त्या मंत्राचं तेवढं महत्त्व नाही, तेवढं तारक मंत्राचं महत्त्व आहे. तारक मंत्राच्या म्हणजे मंत्रात तेवढी ताकद आहे की आपल्या जीवनातील कुठलंही संकट असू द्या, त्या तारक मंत्राने तारणार आहे आपल्याला. ती तारक मंत्र जर म्हणलं तर आपण तारणार आहे ते. आणि जास्त पाण्यामध्ये शोषून घ्यायचे असते सकारात्मकता, त्याच्यामुळं आपण पाण्यावर हात ठेवून ते मंत्र म्हणायचं, म्हणजे तारक मंत्र म्हणायचा असतो. आणि ते पाणी तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर शिंपडू शकता, थोडंसं घरातल्यांना सर्वांना देऊ शकता, घरात शिंपडू शकता. तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि जी काही वाईट शक्ती तुमच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते तीसुद्धा शिरणार नाही. तुमच्या शरीरातील काही रोगराई असेल तर ती निघून जाईल, किंवा वाईट विचार येत असतील तर ते पण निघून जातील, किंवा झोप येण्याचा काही जर प्रॉब्लेम येत असेल तर तोही दूर होईल. असाध्य रोग साध्य म्हणजे हे होतात बघा, असाध्य कामं त्या कामांना मार्गी लावण्याचं काम हे तारक मंत्र करतं. इतकं छान आहे बघा हा तारक मंत्र. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही करू शकता.